नसरापूरमधल्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी 15 दिवसात आरोपपत्र दाखल. आरोपी भीमराव कांबळे विरोधात 1100 पानांचं आरोपपत्र. 50हून अधिक साक्षीदारांचे जबाब आणि अनेक शास्त्रीय आणि तांत्रिक पुरावे जोडले. शेवटच्या काळात अजितदादांनी तटकरे आणि पटेलांबाबत नकारात्मक मत व्यक्त केलं होतं. एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये रोहित पवारांचा मोठा दावा. दादा गेल्यानंतर पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींनी मागितला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. 22 लाख विद्यार्थ्यांसोबत धोका. शिक्षण मंत्र्यांना हटवावं किंवा पंतप्रधान मोदींनी जबाबदारी घेण्याचं राहुल गांधींचं वक्तव्य. मोदींच्या नेदरलँड दौऱ्यात अनेक द्विपक्षीय करार. चालू दशक आपत्ती परिस्थिती सुधारली नाही तर गरिबीच्या दलदलीत जाऊ, मोदींनी व्यक्त केली भीती. आज स्वीडनच्या दौऱ्यावरती जाणार. अमेरिका आणि इराणमध्ये धमक्यांचं युद्ध. करार केला नाही तर वाईट परिणाम होतील, ट्रम्प यांचा इशारा. वादळापूर्वीची शांतता असल्याची धमकी. इराणकडूनही या युद्धास तयार आहोत असा प्रतिइशारा. भारतीय युवकांना झुरळ म्हटल्याच्या वक्तव्याचा मीडियानं विपर्यास केला. मला युवकांचा अभिमान आहे, चौफेर टीकेनंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं स्पष्टीकरण. मीडियाच्या विपर्यासानं दुःखी झालो असं वक्तव्य. सलग 5 सामने जिंकणाऱ्या गुजरातला कोलकात्याचा दणका. 247 धावांचा डोंगर उभा करून मिळवला 29 धावांनी विजय. फिन ॲलन, रघुवंशी, कॅमेरून ग्रीन यांच्याकडून षटकारांचा पाऊस. पुणे जिल्ह्यामधील भोर तालुक्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या चिमुरडीवरती झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणामधील नराधम आरोपीला कठोरात कठोर आणि फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी अत्यंत जलद गतीनं तपास चक्र फिरवून मोठी कामगिरी बजावली आहे. पोलिसांनी घटनेच्या अवघ्या 15 दिवसांमध्येच पुणे न्यायालयात तब्बल 1100 पानांचं दोषारोपपत्र दाखल केलं. या प्रकरणाची सुनावणी आता फास्ट ट्रॅक कोर्टात होणार असून दररोज जलद गतीनं हा खटला चालवला जाणार आहे. आरोपी भीमराव कांबळे याला कायद्याच्या कचाट्यातून सुटू न देण्यासाठी पोलिसांनी शास्त्रीय आणि तांत्रिक पुराव्यांची मोठी साखळी न्यायालयासमोर सादर केली. आरोपपत्रात 50हून अधिक महत्त्वपूर्ण साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. तर या सगळ्याच भक्कम पुराव्यांमुळे येत्या आठवड्याभरात फास्ट ट्रॅक कोर्टात या खटल्याची प्रत्यक्ष सुनावणी ही सुरू होणार असून आरोपीला तातडीनं शिक्षा होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. तर नसरापूरमधील चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणी आता 1100 पानांचं दोषारोपपत्र हे न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या संपूर्ण खटल्याची प्रत्यक्ष सुनावणी ही लवकरच सुरू होईल आणि आरोपीला तातडीनं शिक्षा होण्याचा मार्ग या सगळ्याचमुळे आता मोकळा झालेला दिसतोय. तर या आरोपपत्रामध्ये नेमकं काय आहे ते देखील जाणून घेऊयात. घटनाक्रमांचा पंचनामा, सीसीटीव्ही चित्रीकरण आणि तांत्रिक पुरावे. 50हून अधिक जास्त साक्षीदारांचे जबाब हे देखील या आरोपपत्रात नमूद करण्यात आले. त्याचबरोबर चिमुरडीला आरोपी नेताना पाहिलेल्या मुलांचे जबाब देखील नोंदवण्यात आले. शवविच्छेदन अहवाल, डीएनए अहवाल, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे अहवाल, त्याचबरोबर काही व्हिडिओ, आरोपीच्या आधीच्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी. तर हे सगळं या आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी मंदार गुंजारी सध्या आपल्यासोबत आहेत. मंदार, अखेर आरोपपत्र दाखल झालेलं आहे आणि त्यामुळे आता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे सगळंच प्रकरण आता नव्यानं पुन्हा एकदा सुरू होईल. या सगळ्याच संदर्भामध्ये नेमकी काय माहिती मिळते, काय अपडेट्स आहेत? दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना 3 महिन्यांचा अवधी असतो, 3 महिन्यांची मुदत असते.
हे आपण सगळे जाणतो. मात्र या प्रकरणानंतर जी समाजामध्ये चीड, जो रोष आपण सगळ्यांनी पाहिला, त्यामुळं पोलिसांनी अवघ्या 15 दिवसांमध्येच या प्रकरणाचा तपास पूर्ण केला. सुनावणी देखील आपण पाहिलं की खूप जलद गतीनं होत होती. आरोपीला प्रत्यक्ष न्यायालयात आणण्याऐवजी ऑनलाईन पद्धतीनं सुनावणी घेण्यात आली. त्यामुळं मधले ने आण करतानाचे अडथळे देखील या सगळ्या सुनावणी दरम्यान जाणवले नाहीत. आणि आता दोषारोपपत्र दाखल झालंय. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला लवकरच सुरू होईल आणि अपेक्षा आहे की आपल्या न्याय व्यवस्थेकडून या चिमुरडीला न्याय मिळेल. जो आरोपी आहे भीमराव कांबळे, याला त्यांनी केलेल्या कृत्याची शिक्षा मिळेल. निश्चितच, त्यामुळे या आरोपीला त्याच्या कृत्याची लवकरात लवकर शिक्षा मिळेल हीच अपेक्षा व्यक्त करूयात. धन्यवाद मंदार या सविस्तर माहितीसाठी. बीडच्या मोहा इथं एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका तरुणीनं भर रस्त्यामध्ये सर्वांसमोर कानशिलात लावल्यामुळे तरुणाला अपमान सहन झाला नाही आणि त्यानं गळफास घेत आत्महत्या केली आहे. चंद्रहार शिंदे याला गावामधीलच एका तरुणीनं 13 मे रोजी दुपारी 2 वाजता करेवाडी रोडवरच्या लाल माती परिसरामध्ये सर्वांसमोरच कानशिलात मारलेलं होतं. या मारहाणीमुळे आणि झालेल्या अपमानामुळे चंद्रहार नैराश्यात होता अशी माहिती मिळते. तर हा मानसिक छळ सहन न झाल्यामुळे त्यानं 14 मे रोजी संध्याकाळी आपल्या वडिलांना फोन केला आणि हा माझा शेवटचा फोन आहे, यापुढे माझा फोन येणार नाही असं सांगून फोन बंद केला. त्यानंतर चंद्रहारनं लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मुलाचा शोध घेत असताना वडिलांना तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी संबंधित तरुणीवरती सिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला असून या प्रकरणाचा अधिकचा तपास हा पोलीस करत आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सातत्यानं चर्चेत आहेत. दादांच्या अपघाताबाबत त्यांनी वारंवार शंका उपस्थित केलेल्या असून त्यासाठी त्यांनी अनेक पत्रकार परिषदा देखील घेतल्या. काल त्यांनी एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमामध्ये मुलाखत दिली आहे. मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती भाष्य केलंय. त्यासोबतच त्यांनी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना देखील टार्गेट केलंय. शेवटच्या काळात अजितदादांनी तटकरे आणि पटेलांबाबत नकारात्मक मत व्यक्त केलं होतं असा मोठा दावा रोहित पवारांनी यावेळी केलाय. सोबतच अजित पवारांबाबत 2 बड्या नेत्यांनी खालच्या पातळीची भाषा वापरली होती. ती ऑडिओ क्लिप सुरेत्रा पवारांनी ऐकल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. या सगळ्याच मुद्द्यांसह त्यांनी बारामती मतदारसंघासह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवरती देखील भाष्य केलेलं आहे. बघूयात. दादांबरोबर आम्ही जेव्हा होतो तेव्हा दादांचं आणि या लोकांचं खूप चांगलं नाही हे आम्हाला माहीत होतं. सुनील तटकरेंचं नक्कीच चांगलं होतं. मी प्रफुल्ल पटेलांचं तिथं म्हणतोय, पण तिथं पवार साहेब होते आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्टी चालत असल्यामुळे दादा खूप काय त्याच्यामध्ये लक्ष घालत नव्हते, नाही तर बोलत नव्हते. पण जेव्हा शेवट 4 महिने दादांबरोबर पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा परिषद या प्रचारामध्ये जेव्हा मी फिरत होतो आणि दादा व्यक्त होत होते, तेव्हा ते या दोघांबद्दल जरा जास्तच व्यक्त झाले होते. खूप चांगल्या पद्धतीने नाही, नकारात्मक पद्धतीने. आणि ती गोष्ट मी थोडासा भावनिक असल्यामुळे ती कुठेतरी माझ्या डोक्यात तिथं बसलेली आहे. आणि मी कुठं त्यांना सांगितलं नाही सही करा, सही केलेली मी फक्त लोकांना दाखवलं. दादांच्या बाबतीत सुद्धा ते वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी वागत होते हे क्लिअर कट बऱ्याच लोकांना तिथं माहिती आहे. त्यांचा जो काही ऑडिओ आहे जो सुनित्रा काकींनी ऐकला आत्ता पत्र बाहेर काढायच्या आधी, तर पार त्यांनी सुनित्रा काकींना सुद्धा तो ऑडिओ माहिती, दादांबद्दल ते काय काय तिथं बोलले होते. आणि मग जी व्यक्ती पवारसाहेबांची नाही झाली, जी व्यक्ती दादांची नाही झाली, दादांनी तर एवढा मोठा निर्णय पवारसाहेबांना सोडायचा त्या ठिकाणी घेतला, तर ती व्यक्ती लोकांची कशी होणार, आमदारांची कशी होणार. जो ऑडिओ आहे तो मी नाही ऐकला, पण सुनित्रा काकी आणि पार्थली ऐकलेला आहे. तो काय आहे हे तुम्हाला त्यांनी सांगितलं का? नाही, तो ऑडिओ कोणाकडे हे मला माहिती आहे. तो लागला तर उद्या आम्ही तो आणू शकतो बाहेर. दरम्यान रोहित पवारांनी त्यांच्याकडे असलेली ऑडिओ क्लिप द्यावी, त्याची तपासणी करू असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते उन्मेष पाटील यांनी सांगितलंय. ही ऑडिओ क्लिप रोहित पवारांकडे असेल तर त्यांनी ती द्यावी. त्याचं आपण फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवू, आपण त्या ठिकाणी त्याची सत्यता पडताळू. आजकाल तुमच्या माझ्या आवाजामध्ये सहज 2,000 रुपयाचं सबस्क्रिप्शन ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते ChatGPTचं घेतलं की तुमचा माझा आवाजसुद्धा ॲज इट इज काढता येतो. त्यामुळे आजच्या काळात तरी किमान कुठल्या तरी ऑडिओ क्लिपवर आधारित आपल्यासारख्या जबाबदार पत्रकारांनी त्याच्यावर एवढा प्रश्न विचारावा आणि तो राष्ट्रीय मुद्दा करावा, राज्य मुद्दा करावा असं मला वाटत नाही. रोहित पवारांना बालिश मुद्दे उपस्थित करायची सवय लागलेली आहे.
दरम्यान भाजपसोबत कधीही जाणार नसल्याचं रोहित पवारांनी ठणकावून सांगितलंय. यावरती राष्ट्रवादीचे प्रवक्ते उन्मेष पाटील यांनी पलटवार देखील केलाय. बघूयात. पण उलटही होऊ शकतं. कसं? म्हणजे महाविकास आघाडीतच तुमचाही पक्ष राहील असं कशावरून? ते पक्षाचं मला सांगता येणार नाही. पक्ष हा वरच्या लेवलला हँडल केला जातो. निर्णय हे अनुभवी नेते घेतले जातात. मी तसा अनुभवामध्ये फार लहान आहे. विचारामध्ये नक्कीच काही प्रमाणात पक्का झालेलो आहे. त्यामुळे तो निर्णय जेव्हा त्या ठिकाणी घेतला जाईल, जो कदाचित घेतला जाणार नाही, त्यावेळेस मग माझा वेगळा निर्णय तिथं असू शकतो. म्हणजे तुम्ही भाजपाबरोबर तुम्ही कधी जाणार नाही? नाही जाणार. रोहित पवार हे भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन त्यांना निवडणूक लढवणार होते. रोहित पवारांनी त्यांनी त्यावेळेला परिवारामध्ये पवार साहेबांना धमकी दिली होती की जर मला तिकीट दिलं नाही तर मी आणि माझा परिवार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करू आणि तिकडून निवडणूक लढवू, अशा पद्धतीची धमकी रोहित पवारांनी दिली होती. आणि तेव्हापासून रोहित पवारांचा सातत्यानं अशा पद्धतीनं मानसिक छळ करणं, ब्लॅकमेलिंग करणं हा उद्योग चालूच आहे. दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचा सर्व खर्च आता सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवारांकडे असणार आहे. यावरून रोहित पवारांनी राष्ट्रवादीमधील बड्या नेत्यांना लक्ष केलंय. मात्र रोहित पवारांचा नेमका रोख कोणाकडे आहे अशी चर्चा देखील यावरून सुरू झाली आहे. पूर्वी ब्युटी पार्लरची जी बिलं निघायची, प्रायव्हेट हेलिकॉप्टरची बिलं जी निघायची, आत्ता कदाचित ती बिलं निघणार नाही, एवढं मात्र या ठिकाणी मी सांगतो. त्याच्याचबरोबर मी काही शहाणपण इथं सांगणार नाही, कारण तो पक्ष वेगळा आहे. कदाचित त्या पक्षातल्या लोकांना सुद्धा हे आवडणार नाही आणि माझ्या पक्षातल्या लोकांना सुद्धा हे आवडणार नाही. पण ती यादी बघितल्यानंतर मला असं वाटतं की अजितदादांच्या पक्षामध्ये असे अनेक अनुभवी लोक आहेत. ते अजूनसुद्धा सुनेत्रा काकींबरोबर आहेत. त्यांनासुद्धा त्या पदावर जर जागा दिली असती, दादांसाठी जे लढत आहेत त्यांना जर जागा दिली असती, तर एक चांगला संदेश दिला गेला असता. पण त्याच्यामध्ये ठराविकच लोक ही नवीन घेण्यात आलेली आहे. त्यामुळे उद्या जाऊन जर त्याच्यामध्ये काय बदल करता आला तो त्या पक्षाचा विषय असला तरी त्यांनी त्या बाबतीत विचार करावा. सांगलीच्या जतमध्ये पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत उपस्थित होते. या सोहळ्यामधील भाषणावेळी तिन्ही नेत्यांमध्ये जोरदार जुगलबंदी रंगली. तर सदाभाऊ खोत यांनी यावेळी पडळकरांचा उल्लेख आजच्या युगातील मल्हारराव होळकर असा केलाय आणि त्यावरती राजकीय प्रतिक्रिया उमटण्याचीही शक्यता आहे. या महाराष्ट्रात सगळ्यात चतुर आमदार कोण असेल? आणि कुणाला कुठं दाबायचंय, कुणाकडून कसं काय आणायचंय आणि कितीही दिलं तरी माझं काहीच झालं नाही कसं म्हणायचंय, असं जर शिकायचं असेल तर सदाभाऊकडे ट्रेनिंग घ्यायचं. पण एक लक्षात ठेवा, सदाभाऊसारखा सहकारी मिळणं, जीवाभावाचा सहकारी मिळणं हे पण खऱ्या अर्थानं नशीबवानाचं काम असतं. तो सहकारी आज देवाभाऊच्या रूपानं आम्हाला मिळाला. मी तर म्हणतो आजच्या युगातला सरसेनापती मल्हारराव होळकर कोण असेल तर त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे. आता मी असं म्हणलो काही घडी उद्यापासून टीका करायला लागतील, पण आमचे दोघांना आम्हाला माहीत आहे की आम्ही कुठं बटन दाबायचं ते बरोबर दाबतो. पण मी तुम्हाला सांगतो, ही दोन माणसं सत्याच्या बाजूने लढणारे आहेत आणि देवाभाऊसाठी बाजी प्रभू व्हायला लागलं तर बाजी प्रभू होणार ही माणसं आहेत, तुम्हाला मी सांगतो. सदाभाऊ उपस्थित आहेत. सदाभाऊला मी काय त्यांना आमदार म्हणून बोलवलं नाही, माझे मित्र म्हणून बोलवलं नाही. जत तालुक्याची वकिली बिना पैशात करण्याच्यासाठी तुम्हाला बोलावलंय. तुम्ही फक्त जतच बोलायचं, तुम्ही स्वतःचं काही बोलायचं नाही. कारण ते जयाभाऊंचे खास मित्र आहेत. ते वारंवार विकासाच्या दृष्टिकोनातून नेहमी बोलत असतात.
पावसाळ्यामध्ये वाहतुकीसाठी सतत आव्हानात्मक ठरणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटामधील गॅबियन वॉलसह मुंबईकडे जाणाऱ्या लेनच्या दुरुस्तीचं काम हे पूर्णत्वास आलंय. परशुराम घाटामधील मुंबईकडे जाणारी दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली होण्याचे संकेत हे घाटामधील एकूणच तयारीच्या माध्यमामधून प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. सलग 2 वर्ष पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडीमुळे वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या परशुराम घाटात कोट्यवधी रुपये खर्च करून डागडुजी केल्यानंतर यंदाच्या पावसाळ्यामध्ये तरी घाटातला प्रवास हा अखंडित सुरू राहतो का, हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. पावसाळ्यामध्ये दरवर्षी आव्हानात्मक ठरत असलेला परशुराम घाटातील वाहतूक आता पूर्ववत करण्यासाठी प्रशासन आणि ठेकेदारांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. माझ्या मागे तुम्ही पाहताय परशुराम घाटातली ही परिस्थिती आहे. गेले 2 वर्षापासून या घाटामध्ये सतत दरड कोसळत होते आणि त्यामुळे घाटातली जी मुंबईकडे जाणारी जी वाहतूक आहे ही वाहतूक 2 वर्षापासून बंद होते. मात्र आता या घाटातली वाहतूक पूर्ववत करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. मे महिना संपत आलेला आहे आणि पावसाच्या पार्श्वभूमीवरती ही संपूर्ण घाटातली जी डागडुजी आहे ती डागडुजीची कामं गेले 2-3 महिने सुरू आहे. या घाटातली जी गॅबियन वॉल आहे 500 मीटरची जवळपास ही गॅबियन वॉल आहे. या वॉलचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळेच या घाटातली जी वाहतूक आहे ही पुन्हा एकदा सुरू करण्याच्या ज्या हालचाली आहेत त्या आता कुठेतरी सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर रस्त्यावरती ज्या ठिकाणी मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत त्या ठिकाणी आता कॉन्क्रीट ओतण्याचं काम सुरू आहे की जेणेकरून पावसाळ्यामध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जी समस्या आहे ती निर्माण होऊ नये यासाठी कुठेतरी प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. सध्या जर पाहायला गेलं तर इथलं संपूर्ण काम जे आहे ते पूर्णत्वास गेल्याचं पाहायला मिळतंय. असं असताना यंदाच्या पावसाळ्यामध्ये परशुराम घाटातला प्रवास हा कसा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. स्वप्नील घाग, एबीपी माझा, चिपळूण, रत्नागिरी. नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे हे आता नांदेडपर्यंत पोहोचलेले आहेत. 5 लाखामध्ये पेपर विकत घेतलेला आहे. सीबीआयकडून नांदेड इथं पालकांची चौकशी करण्यात आलेली आहे. तर नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे हे आता नांदेडपर्यंत यामुळे पोहोचल्याचं दिसून येत आहे. शनिवारी सीबीआयच्या पथकानं विद्युत नगर भागामध्ये धडक कारवाई केलेली आहे. मुलीसाठी 5 लाख रुपयांचा नीटचा पेपर विकत घेतल्याचा एका कुटुंबावरती आरोप करण्यात आलाय. त्यामुळे आता या पेपर फुटी प्रकरणाचं कनेक्शन हे नांदेडपर्यंत देखील पोहोचलेलं आहे. एका कुटुंबानं आपल्या मुलीसाठी या पेपरची खरेदी केलेली होती असं या तपासातून समोर येत आहे. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अभिषेक एकबोटे सध्या आपल्यासोबत आहेत. अभिषेक, नांदेड कनेक्शन आता समोर येत आहे. या कुटुंबानं कोणाकडून नेमका ही प्रश्नपत्रिका खरेदी केलेली होती, कशा पद्धतीनं हा सगळा तपास करण्यात आलेला आहे, काय अधिकची माहिती मिळते? आकांक्षा, नांदेडमधील विद्युत नगर येथील कदम यांच्याकडे ही चौकशी झालेली आहे. सीबीआयचा पेपर कसा फुटला ही चौकशी करत असताना अनेक खाजगी कोचिंग क्लासेसच्या इसमांची त्यांनी आतापर्यंत चौकशी केलेली आहे. या प्रकरणात प्राध्यापक कुलकर्णी यांना सीबीआयने ताब्यात घेतलं असलं तरी आता सीबीआयने जो आपला मोर्चा आहे तो थेट पालकांकडे वळवल्याचं आपल्याला दिसतंय. फुटलेला पेपर ज्यांनी विकत घेतलेले आहे अशांची माहिती आता सीबीआयकडे प्राप्त झाल्याचा अंदाज असून त्या अनुषंगाने सीबीआयने नांदेडमधील विद्युत नगर येथील अश्विनी भाऊराव कदम यांच्या फ्लॅटवर जात त्यांच्या घराची झाडाझडती घेतलेली आहे. कदम यांनी 5 लाखात पेपर कोणाकडून घेतला, कधी घेतला, कसा घेतला आणि तो कोणामार्फत घेतला या संदर्भात त्यांची कसून चौकशी करण्यात आलेली आहे. सायंकाळी 7:30 वाजल्यापर्यंत ही चौकशी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या त्यांच्यावर कुठलीच कारवाई मात्र झालेली नाहीये. मात्र नांदेडमध्ये सीबीआय आल्यामुळे जे आहे ते अनेकांचे धाबे इथे दणाणल्याचं पाहायला मिळत आहे. आकांक्षा, निश्चित, त्यामुळे या सगळ्या चौकशीमधून अजून काय नेमकी माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीसाठी. नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रभोवतीचं संशयाचं धुकं वाढतच चाललंय. नीटचा पेपर सेट करणाऱ्यांनीच पेपर फोडला का, असा मोठा आणि गंभीर सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. लातूरमधील केमिस्ट्रीचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णींना अटक झाल्यानंतर आता बायोलॉजीच्या आणखी एक महिला प्राध्यापकाला देखील अटक करण्यात आलेली आहे. पुण्यामधील बॉटनी प्राध्यापिका मनीषा मांढरेला अटक करण्यात आलेली असून मनीषा मांढरेला आज दिल्ली कोर्टात हजर केलं जाणार आहे.
अटकेनंतर सीबीआयनं मनीषा मांढरेच्या बिबवेवाडी इथल्या घरी जाऊन झाडाझडती घेतली. मांढरे ही एनटीएच्या पेपर सेटिंग कमिटीची सदस्य आहे, तर पीव्ही कुलकर्णीप्रमाणे संबंधित लेक्चररनं सुद्धा विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका तोंडी सांगितल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. आणि दरम्यान पीव्ही कुलकर्णी आणि मनीषा वाघमारेला 10 दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगरमधून 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी 5 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर दरम्यान प्राध्यापक आणि पेपर फुटीचं कनेक्शन नेमकं काय आहे आपण जाणून घेऊया. पीव्ही कुलकर्णीकडून केमिस्ट्री पेपरचे प्रश्न हे लीक केले जायचे. मनीषा मांढरेकडून बायोलॉजीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न लीक व्हायचे. एजंट म्हणून काम करणाऱ्या वाघमारे, लोखंडे, खैरनार मार्फत विद्यार्थ्यांकडे हे प्रश्न पोहोचवले जायचे. मनीषा वाघमारेचं मांढरे आणि कुलकर्णीच्या घरी येणं जाणं असायचं. मनीषा वाघमारेकडून पेपर धनंजय लोखंडेकडे आणि नंतर शुभम खैरनारकडे पोहोचला. पुढे हाच पेपर गुरुग्रामच्या यश यादवकडे गेला आणि त्यानंतर यादवनं सिकरच्या बिवाल बंधूंना हा पेपर दिला. तर मनीषा मांढरे ज्या कॉलेजमध्ये शिकवत होत्या त्या कॉलेजमधील प्राचार्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील जाणून घेऊयात. 24 वर्ष गेली मनीषा मांढरे आमच्याकडे ज्युनियर टीचर म्हणून ज्युनियर कॉलेजला सिनियर टीचर म्हणून काम करतात. बायोलॉजीच्या त्या टीचर आहेत. नीटच्या परीक्षेच्या संदर्भात माझ्याकडे जी माहिती आहे त्याप्रमाणे NTA आणि ह्या गोपनीयतेच्या नियमांप्रमाणे काम करतात आणि त्यांचं 5-6 वर्ष झाली त्या NTA बरोबर असोसिएटेड आहेत आणि क्लॉज ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी प्रमाणे डायरेक्ट NTA आणि टीचर असं कम्युनिकेशन असतं. त्यामुळे आम्हाला त्या कुठे जातात पेपर सेटिंगला किंवा काय त्यांची प्रोसेस आहे त्याबद्दलची कल्पना ॲज अ कॉलेज म्हणून आम्हाला नक्कीच मिळते. राजस्थानमधील बिवाल कुटुंबाबाबत दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी मांगीलाल बिवालचा दुसरा मुलगा अमन बिवालनं 12वी पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण सोडलेलं होतं आणि तो प्रॉपर्टी व्यवसायात कार्यरत होता. तरी देखील कुटुंबानं त्याला नीट परीक्षेला बसवल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. तर मोठा मुलगा हा विकास बिवाल तो सवाई माधोपूर मेडिकल कॉलेजमध्ये MBBSच्या पहिल्या वर्षामध्ये शिक्षण घेतोय. कॉलेजच्या माहितीनुसार तो देखील अभ्यासामध्ये अत्यंत कमकुवत होता. विकासनं 2025 मध्ये नीटचा पेपर दिलेला होता आणि त्याला परीक्षेपूर्वीच पेपर मिळालेला होता. त्यामुळे तपास यंत्रणांना संपूर्ण रॅकेटचे धागेदोरे हे उलगडल्याच्या कामाला वेग आला. नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवरती टीका केली आहे. 22 लाख विद्यार्थ्यांचा विश्वासघात झाला. मात्र मोदींनी यावरती एकही शब्द काढला नाही. धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ मंत्रिपदावरून हटवा अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे. हमारे यूनिवर्सिटीज में इनके लोग बैठाए गए हैं, वाइस चांसलर्स बैठाए गए हैं, प्रोफेसर्स बैठाए गए हैं. इनके बीच में पैसे बनाने का नेक्सस है और इस नेक्सस ने हिंदुस्तान के एजुकेशन सिस्टम को खत्म कर दिया है. इस देश में 80 बार पेपर लीक हुआ है और 2 करोड़ युवाओं का भविष्य बर्बाद हुआ है. प्रधानमंत्री को इमीडिएट ऑर्डर देना चाहिए कि धर्मेंद्र प्रधान जी को इस्तीफा दें, उनको सैक किया जाए और जो गिल्टी लोग हैं उनको पकड़ के जेल में डाला जाए. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत कोणाकोणाला नेमकी अटक करण्यात आलेली आहे ते देखील जाणून घेऊयात. तर महाराष्ट्रामधील हे काही आरोपी आहेत. केमिस्ट्रीचा माजी प्राध्यापक, मूळचा लातूरचा आणि सध्या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून जो समोर येतोय पीव्ही कुलकर्णी. त्याचबरोबर मनीषा मांढरे, बायोलॉजी प्राध्यापक, पुण्याच्या बिबवेवाडीत त्यांचं घर आहे. बायोलॉजी पेपरफुटीचे संशयित मास्टर माइंड. त्याचबरोबर शुभम खैरनार BAMSचा विद्यार्थी, नाशिकमधला आहे तो आणि प्रश्नपत्रिका विकल्याचा त्याच्यावरती आरोप आहे. त्याचबरोबर धनंजय लोखंडे, आयुर्वेद डॉक्टर, मूळचा अहिल्यानगरचा आहे आणि सध्या पुण्यात प्रश्नपत्रिका विकल्याचा त्याच्यावरती आरोप आहे. त्याचबरोबर मनीषा वाघमारे, ब्युटी पार्लर व्यावसायिक, पुण्याच्या बिबवेवाडीत घर आहे आणि प्रकरणात सहभागाचा तिच्यावरती संशय आहे.
नीट परीक्षा घोटाळा प्रकरणात सीबीआयच्या तपासामधून अत्यंत धक्कादायक आणि मोठी अपडेट समोर आली आहे. पेपर लीक करणाऱ्या प्रल्हाद कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांची मोडस ऑपरेंडी आता पूर्णपणे उघड झाली आहे. नीटमध्ये केमिस्ट्रीचा पेपर सेट करणारा कुलकर्णी आणि बायोलॉजीचा पेपर सेट करणारी मनीषा मांढरे या दोघांनी प्रश्नपत्रिकेमधील ठराविक प्रश्न हे लीक केले होते. मांढरे आणि कुलकर्णी पुण्यात घरातच कोचिंग क्लास घ्यायचे. तिथं मनीषा वाघमारे ही एजंट म्हणून काम करायची. या घोटाळ्याची साखळी पुणे ते थेट राजस्थानपर्यंत पसरलेली होती. वाघमारे हा पेपर धनंजय लोखंडेला दिला. लोखंडेनं नाशिकच्या शुभम खैरनारला आणि खैरनारनं गुरुग्रामच्या यश यादवला. पुढे यादवनं थेट सिकरच्या बिवाल कुटुंबापर्यंत हा पेपर लीक केल्याचं तपासामधून निष्पन्न झालंय. कुलकर्णी पाठोपाठ एनडीएचे इतर काही कर्मचारी देखील सीबीआयच्या रडारवरती आलेले आहेत. सीबीआयच्या सूत्रांनुसार पीव्ही कुलकर्णी गेल्या 5 वर्षांपासून एनटीएच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याचं काम करत होते. कुलकर्णी व्यतिरिक्त इतर अनेक प्राध्यापक देखील सीबीआयच्या रडारवरती आहेत. एनटीएमधील व्यक्तींची देखील चौकशी सुरू आहे. तर या पेपरमध्ये सहभागी असलेल्या एनटीएच्या 50 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची यादी सीबीआयकडे आहे. गेल्या 24 तासामध्ये सीबीआयनं देशभरामधील 6 ठिकाणी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्र, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट आणि मोबाईल फोन हे जप्त केले. पेपरफुटी प्रकरणाचे प्रशासकीय पडसाद. नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये 2 नव्या सहसचिवांची केंद्र सरकारकडून नियुक्ती करण्यात आली आहे. अनुजा बापट 1998च्या बॅचच्या सांख्यिकी सेवा अधिकारी आणि रुचिता वीज 2004 बॅचच्या संपर्क माहिती तंत्रज्ञान अधिकारी आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांची सहसचिव पदावरती नियुक्ती करण्यात आली आहे. आयआयटी आणि इतर अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठीची जेईई ॲडव्हान्स 2026 परीक्षा आज कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये पार पडणार आहे. जेईई परीक्षा संगणक आधारित आहे. परीक्षाचा पेपर हा सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसरा पेपर हा दुपारी 2:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेमध्ये होणार आहे. तर यावर्षी आयआयटी रुकरीतर्फे ही परीक्षा घेतली जाते आहे. परीक्षेसाठी ड्रेस कोड जारी करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना हलके आणि साधे कपडे घालण्यासही सांगण्यात आलंय. तर विद्यार्थ्यांना शूज ऐवजी स्लीपर किंवा सँडल सारख्या उघड्या बुटांची पादत्राणं घालण्याचा सल्ला देखील देण्यात आलाय. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सातत्यानं चर्चेत आहेत. दादांच्या अपघाताबाबत त्यांनी वारंवार शंका उपस्थित केलेल्या असून त्यांनी अनेक पत्रकार परिषदा देखील घेतल्यात. काल त्यांनी एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमामध्ये मुलाखत दिली आहे. मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती भाष्य केलं. त्यासोबतच त्यांनी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना देखील टार्गेट केलंय. शेवटच्या काळात अजितदादांनी तटकरे आणि पटेलांबाबत सकारात्मक मत हे व्यक्त केलं नव्हतं, नकारात्मक मत व्यक्त केलं होतं, असा मोठा दावा रोहित पवारांनी यावेळी केलाय. सोबतच अजित पवारांबाबत 2 बड्या नेत्यांनी खालच्या पातळीची भाषा वापरली होती. ती ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवारांनी ऐकल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. तर या सगळ्याच मुद्द्यांसह त्यांनी बारामती मतदारसंघासह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यावरती देखील भाष्य केलंय. दादांच्या बाबतीत सुद्धा ते वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी वागत होते हे क्लिअर कट बऱ्याच लोकांना तिथं माहिती आहे. त्यांचा जो काही ऑडिओ आहे जो सुनित्रा काकींनी ऐकला आत्ता पत्र बाहेर काढायच्या आधी, तर पार्थ आणि सुनित्रा काकींना सुद्धा तो ऑडिओ माहिती आहे दादांबद्दल ते काय काय तिथं बोलले होते. आणि मग जी व्यक्ती पवारसाहेबांची नाही झाली, जी व्यक्ती दादांची नाही झाली, दादांनी तर एवढा मोठा निर्णय पवारसाहेबांना सोडायचा त्या ठिकाणी घेतला, तर ती व्यक्ती लोकांची कशी होणार, आमदारांची कशी होणार. जो ऑडिओ आहे तो मी नाही ऐकला, पण सुनित्रा काकी आणि पार्थली ऐकलेला आहे. तो काय आहे हे तुम्हाला त्यांनी सांगितलं का? नाही, तो ऑडिओ कोणाकडे हे मला माहिती आहे. तो लागला तर उद्या आम्ही तो आणू शकतो बाहेर. मुंबई महापालिकेच्या महापौर विकास निधीच्या वाटपामध्ये घाटकोपर परिसराला सर्वाधिक निधी मिळाल्याचं समोर आलंय. महापौर रितू तावडे या घाटकोपरमधील नगरसेविका असून घाटकोपर पूर्व आणि पश्चिम या दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून तब्बल 58 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. त्यामुळे या निधी वाटपावरून मुंबई महापालिकेच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेचा 2026-27चा 80,952 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर प्रथेनुसार महापौरांना विकास कामांसाठी 250 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. हा निधी नगरसेवकांना वितरित करण्यात आलेला असून त्यामध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांना मोठ्या प्रमाणावरती निधी देण्यात आल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आणि नुकत्याच विधान परिषदेवरती आमदार म्हणून संधी मिळालेल्या प्रज्ञा सातव यांच्या स्वागतासाठी कळमनुरी शहरामध्ये ठिकठिकाणी मोठे बॅनर झळकलेत. मात्र या बॅनरवरील भावी मंत्री या उल्लेखानं राजकीय चर्चांना उधाण आलंय.
हिंगोली जिल्ह्याला गेल्या अनेक वर्षांपासून मंत्रिपदाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आता प्रज्ञा सातव यांच्या रूपानं जिल्ह्याला मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा ही भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते. कळमनुरी शहरामध्ये लागलेल्या बॅनरमधून देखील हीच भावना स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार का याकडे आता जिल्ह्याचं लक्ष लागलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावरती आहेत. पुण्यातील संभाजी आजनाजवळ संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री विमानाऐवजी रस्ते मार्गाने मुंबईहून पुण्याला रवाना होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. पुण्यात नियोजित कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा रस्ते मार्गानेच मुंबईकडे रवाना होणार आहेत आणि त्यांच्या या काटकसरीच्या निर्णयाची सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. अमूल मदर डेअरीनं दुधाच्या दरामध्ये वाढ झाल्यानंतर आता गोकुळचं गाईचं दूध महागलंय. गाईच्या दुधात 2 रुपयांची वाढ झाली आहे. इंधन दर, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, त्याचबरोबर वाहतूक, पॅकेजिंग आणि इतर खर्चामध्ये सातत्यानं होत असलेल्या वाढीमुळे गोकुळ दूध संघानं गाईच्या दुधाचे दर हे वाढवलेले आहेत. ही दरवाढ 21 मे 2024 पासून लागू होणार आहे. गोकुळवरती प्रशासक आल्यानंतर पहिल्यांदाच दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. तर म्हशीच्या दुधाच्या दरात कोणताही बदल नाही. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवरती 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कोल्हापूर आणि कोकणात आधी गोकुळचा दर हा 50 रुपये प्रति लिटर होता, तो आता 52 रुपये झालेला आहे. तर पुणे आणि मुंबईमध्ये 58 रुपये प्रति लिटर होता, तो आता 60 रुपये झालाय. गोंदिया जिल्ह्यात अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसलेला आहे. सध्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी रब्बी हंगामामधील धान कापणीची कामं सुरू आहेत. काही शेतकऱ्यांनी कापून ठेवलेलं धान शेतामध्येच असल्यामुळे अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याची शक्यता ही वर्तवली जाते. पावसाळा अवघ्या काही दिवसांवरती आलेला असताना पावसाच्या 4 महिन्यांमध्ये तब्बल 24 वेळा समुद्र खवळणार असल्याचा इशारा पालिका प्रशासनाकडून देण्यात आलाय. 14 ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये 4.50 मीटर ते 4.89 मीटर उंच लाटा उसळणार आहेत. तर पावसाळ्यात समुद्राला भरती असताना अतिवृष्टी झाल्यास शहरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबण्यामुळे गैरसोय होते आणि यामध्ये समुद्राला उधाण आलेल्या वेळीच पाऊस झाल्यास धोकाही वाढतो. त्यामुळे पालिकेकडून समुद्राला येणाऱ्या उधाणाच्या तारखा या जाहीर करण्यात येत आहेत. त्यानुसार यावर्षी 16 जुलै रोजी दुपारी 1:30 वाजता समुद्रामध्ये सर्वात जास्त 4.89 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे यावेळी समुद्रकिनारी जाण्याचं धाडस करू नये असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलंय. आणि पुढची एक ब्रेकिंग बातमी जाणून घेऊयात. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मुलं जन्माला घालण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. कुटुंबामध्ये 3रं मूल जन्माला येईल त्या परिवाराला सरकारकडून 30,000 रुपये दिले जातील आणि 4थ्या बाळाच्या जन्मानंतर 40,000 देण्यात येतील अशी घोषणा ही मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. श्रीकाकुलम जिल्ह्यामधील नसरनापेटातील एका कार्यक्रमामध्ये त्यांनी ही घोषणा केलेली आहे. ఒకప్పుడు కుటుంబ నియంత్రణ కోసం నేను పనిచేశాను. ఈరోజు మళ్ళీ పిల్లలి సంపద పిల్లల కోసం మనం అందరం కూడా కృషి చేయాల్సిన అవసరం వచ్చిందని మీ అందరికీ తెలియజేస్తున్నా. అందుకని నేను ఇంకొక నిర్ణయం కూడా చేసుకొని నెలలో వస్తున్నా మీ దగ్గరికి. మూడో చైల్డ్కి 30,000 రూపాయలు పుట్టిన వెంటనే ఇస్తాం. 4వ చైల్డ్కి 40,000 రూపాయలు ఇస్తాం. केंद्रीय गृहराज्यमंत्री बंदी संजय कुमार यांचे पुत्र बंदी भगीरथ याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. भगीरथवरती अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केल्याचा आरोप आहे. भगीरथनं तेलंगणा हायकोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती, पण हायकोर्टाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आणि त्याला दिलासा मिळाला नाही. हायकोर्टाच्या या निकालानंतर बंदी संजय कुमार यांनी आपण आपल्या मुलाला पोलिसांसमोर हजर राहण्यास आणि तपासाला सहकार्य करण्याचं सांगितल्याचं स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर बंदी भगीरथ यानं पोलिसांकडे जात आत्मसमर्पण केलं. आणि पुढची बातमी, इडन गार्डनच्या मैदानावरती कोलकाता नाईट रायडर्सनं गुजरात टायटन्सवरती 29 धावांनी विजय मिळवला. या विजयानं केकेआरनं गुजरातचा सलग 5वा विजयानंतरचा विजयरथ हा रोखला. केकेआरनं प्रथम फलंदाजी करताना टॉप 3 फलंदाजांच्या बळावरती 247 धावांचा डोंगर उभारला होता. तर प्रत्युत्तरामध्ये गुजरातचा संघ फक्त 218 धावा करण्यात यशस्वी ठरला.
या विजयानंतर केकेआरला गुणतालिकेमध्ये एका स्थानाचा फायदा झालेला आहे. केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेमध्ये मोठा बदल झालाय. केकेआरच्या या विजयाचा दिल्लीसह शर्यतीत असलेल्या सगळ्याच संघांना चांगलाच फटका बसलाय. केकेआरचे अजून 2 सामने हे शिल्लक असून संघ 15 गुणांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे केकेआरच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा या कायम आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.